रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी 3 अधिकारी निलंबित. सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंत्यासह मनपाचा एक अधिकाऱ्याचंही निलंबन. महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. अमरावतीमधल्या आसेगाव पूर्णा टी पॉइंटवर शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रलंबित मागण्या तातडीनं मंजूर करण्याची मागणी. टीईटी पेपरफुटी विरोधात रोहित पवार आक्रमक. संभाजीनगरमध्ये 6 जुलैला रोहित पवार आंदोलन करणार. विद्यार्थ्यांकडून आंदोलनाचं आयोजन. विधानसभेमध्ये ठेवीदारांसंबंधी विधेयक मंजूर. ठेवीदारांचे 36 ते 38 हजार कोटी बुडाले. मंत्री योगेश कदम यांचं सभागृहामध्ये माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निकृष्ट कामांवर बुलडोझर. महापालिका आयुक्तांकडून कारवाई. ऐन पावसाळ्यामध्ये सुरू असलेल्या कामांमुळे नाशिककरांची दैना. कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान रॅकेट. आरोग्य विभाग पोलिसांची मोठी कारवाई. भोगावती परिसरामध्ये गर्भलिंग निदान केंद्रावर छापा. चाचणी मशीन्ससह औषधांचा साठा जप्त. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर हल्ला. अंडी आणि दगड फेकल्याचा महुआ मोइत्रा यांचा आरोप. पश्चिम बंगाल पोलिसांकडे मदतीची मागणी. भारतामध्ये व्हॉट्सअॅपचं नवं फीचर युजर्स नेम अडचणीमध्ये. सरकारची मेटाला नोटीस. नव्या फीचरमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढण्याची भीती.